ज्यावेळेला 2 दिवस सुट्टीसाठी आपण खेडेगावामध्ये येतो आणि जे एकत्र फॅमिलीमध्ये दिवस काढतो आणि त्यांच्यामध्ये राहून आपण पहाटे ते लवकर उठतात. व्यायाम कुणी करत नाही, पण शेतातली कामं, गायांच्या धारा, परत गोठ्यामध्ये शेणकूर असतो सगळा काढतात आणि त्यावेळेला चुलीवरचं खाणं, एकत्र कुटुंबाची मज्जा. फोन जास्त आपण वापरत नाही, जास्त करून लोकांशी बोलण्यात वेळ घालवला जातो. जास्त ॲक्टिव्हिटीज, शारीरिक ॲक्टिव्हिटीज जास्त करतो. त्यावेळेला जी काय फिलिंग येते ती सांगू नका. ती फोनची आठवणही येत नाही की तो फोन घ्यावा, लोकांमध्ये वेळ घालवावा, असंच वाटतं इथं गावी आल्यावर. आणि घरचे लोक कॉपरेट करतात. मला काही चुलीवरचं जास्त येत नाही, पण मी इथं आल्यावर आवर्जून शिकण्याचा नक्कीच ट्राय करत असते की चुलीवर भाकरी बाबा करताना काय अनुभव येतोय. मला आवडते का चुलीवर ते करायला. गॅसवर तर मी नेहमीच रोजच करत असते, पण चुलीचा अनुभव हा माझ्यासाठी हा नवीनच आहे. मग तो इतका मी छान एन्जॉय करते इथं आल्यावर. मस्त छान चुलीवरची गरम गरम भाकर, तुरीची भाजी, कारला आणि पापड, एकदम छान जेवणाचा आस्वाद घेत आहे. ही सीताफळं आमच्या झाडाची आहेत आणि भरपूर अशी झाडं आहेत आमची सीताफळाची, इकडून इथपर्यंत आणि इकडून खाली अशी सगळी ही झाडं आमची सीताफळांनी गच्च भरलेली आहेत. तोडा एक झालाय आणि आता हा मी एवढी सीताफळं तोडलेली आहेत ही मस्त अशी.